आम्हाला एकत्रित केलं प्रियानो त्याच्या वचनातून अभ्यास करण्यासाठी, त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते। आणि प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही बायबलमधून प्रियानो जे वंशज आहे, जे अन्य वंशज आहे, त्या वंशजाबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत। ज्या प्रकारे बायबलमध्ये आम्ही बघतो की प्रियानो, परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं की मी तुझ्याद्वारे सर्व कुळे काय करील, आशीर्वादित करेल। आम्ही बघतो की बायबलमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जे कुळ किंवा जे वंशज आहे ते आहे इस्रायल वंशज। आणि बायबलचा संपूर्ण इतिहास जो आहे प्रियानो, हा फक्त इस्रायल घराणं आणि जे इस्रायल कुळ आहे याच्या भोवती फिरतो। हालेलुया। सो प्रियानो, आम्ही बघतो की सर्वात महत्त्वपूर्ण इस्रायल कुळ आहे, इस्रायल वंशज आहे। त्याचबरोबर प्रियानो, अन्यही वंशज आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, आणि त्या वंशजांनाच प्रियानो आज आम्ही जाणून घेणार आहोत की बायबलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे वंशज आहे। परंतु त्या अगोदर प्रियानो, आम्ही इस्रायल वंशजाला प्रियानो थोडंसं समजून घेऊया। बऱ्याचदा प्रियानो आम्ही त्याबद्दल ऐकलेलं आहे, परंतु प्रियानो थोडंसं आम्ही मागे जाऊया, त्यामुळे प्रियानो या विषयाला आम्हाला सविस्तर जाणून घेता येईल। ज्या प्रकारे आम्ही बघतो की उत्पत्तीमध्ये प्रियानो परमेश्वराने आदामाची निर्मिती केली। आदामानंतर प्रियानो आम्ही बघतो की काईन आणि हबेलचा जन्म झाला। त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की काईनाने हबेलला मारल्यानंतर काईन नोद देशामध्ये निघून गेला। हालेलुया, बरोबर, कुठे निघून गेला? सो आम्ही बघतो की त्या ठिकाणी जाऊन त्याने विवाह केला। सो बायबल जे आहे प्रियानो, त्यामध्ये असे अनेक असे प्रश्न भरलेले आहे प्रियानो। आणि आम्ही बघतो की बऱ्याचदा हा प्रश्न अनेक जणांना पडला असेल की जो काईन आहे त्याला पत्नी कशी मिळाली, त्याचं उत्तर अजून कशी मिळाली? आणखी सो काही बायबलचे जे विद्वान आहेत त्यांच्यामध्ये दुमत आहे। काही जण म्हणतात की ती आदमाची नाती नसेल किंवा आणखी कोणी असेल, परंतु काही जे बायबलचे विद्वान आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस परमेश्वराने आदाम हवेला बनवलं, त्यानंतर परमेश्वराने अनेक मनुष्याची आणि स्त्रियांची देखील परमेश्वराने निर्मिती केली। सो आम्ही बघतो की त्या ठिकाणाला देश म्हटलेला आहे, म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की अनेक लोक त्या ठिकाणी राहत असतील, बरोबर, म्हणजे खूप मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी असेल। म्हणून यावरून आम्ही हीच गोष्ट समजू शकतो की परमेश्वराने आदाम हवेबरोबर इतर देखील मनुष्याची निर्मिती केली, बरोबर। त्यानंतर आम्ही बघतो की शेताचा जन्म झाला आणि शेतला अनोश झाला, आणि अनोश झाल्यानंतर प्रियानो मी बघतो की या लोकांनी परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करण्यास सुरुवात केली। अनोश नंतर केनान झाला, महलेल झाला, जेरह झाला, हनोक झाला, मतुशलह झाला, लेमेक झाला, त्यानंतर नोहा झाला। हालेलुया। नोहाबद्दल प्रियानो मी सविस्तर जाणून घेतलेलं आहे। आणि आम्ही बघतो की नोहाला 3 मुलं झाली, बरोबर। त्यांचे नाव शेम, हाम आणि याफेत। नोहाला किती मुलं झाली? 3, शेम, हाम आणि याफेत। आणि आम्ही बघतो की प्रियानो पुढे जलप्रलयानंतर प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने पुन्हा प्रियानो जी लोकसंख्या आहे ती वाढवण्यासाठी सुरुवात केली। आणि आम्ही बघतो की प्रियानो जो अब्राम आहे, ज्याला परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित करेल, हा जो अब्राम आहे प्रियानो तो कोणाच्या वंशातून आला? शेमाच्या। कोणाच्या वंशातून? शेमाच्या। ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बायबलमध्ये बघतो, पहिले इतिहास याचा पहिला अध्याय वचन 1 आणि 4 पर्यंत आम्ही वाचूया। पहिले इतिहास 1 आणि 3। नोहा, शेम, हाम व याफेत। वाचा पुढे। पहिला अध्याय 1 वचनापासून तर 3 वचना, 4 पर्यंत। आदाम, शेत, अनोश, केनान, महलेल, यारेद, हनोक, मतुशलह, लामेक, नोहा, शेम, हाम व याफेत। ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो की जी आदामाची जी वंशज आहे किंवा आदामाची जी वंशावळी आहे ती वंशावळी आम्हाला पाहायला मिळते की आदामानंतर शेत, शेतानंतर अनोश, केनान, महलेल, यारेद, हनोक, मतुशलह, लामेक, नोहा, शेम, हाम व याफेत।
आम्ही बघतो की प्रियानो ही आदामाची वंशावळ, या ठिकाणी कायनाची वंशावळ दिलेली नाही, तर ही कोणाची वंशावळ आहे? आदामाची आहे. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की नोहाला जे मुलं झाले प्रियानो, शेम, हाम आणि याफेत यांची देखील प्रियानो आम्ही बघतो की वंशावळ दिलेली आहे. आणि या वंशावळीमधून पण प्रियानो अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो. जसं वचन 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्याच अध्यायामध्ये वचन 12, पात्रुसीम, कास्लुहीम याचपासून पलिष्टी झाले व कफ्तोरीम हे झाले. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो जे हमाचे मुलं आहे त्या हमाच्या मुलापासून पलिष्टी झाले. आम्ही बघतो की बऱ्याचदा प्रियानो पलिष्ठांबद्दल आम्ही ऐकलंय, बरोबर ऐकलं की नाही? दाविदाचं सगळ्यात जास्त युद्ध पलिष्ठी लोकांशी झालं, आहे की नाही? आम्ही बघतो की शमुवेलाच्या मुलांनी देखील पलिष्ठांशी युद्ध केलं. बऱ्याच ठिकाणी आम्ही पलिष्ठांबद्दल ऐकतो की नाही? सो आम्ही बघतो की हे जे पलिष्ठी ज्या ठिकाणातून आले प्रियानो, ते कोणाच्या वंशातून आले? कोणाच्या? हा विषय खूप किचकट आहे बरं, परंतु ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, तर मला विश्वास आहे की बायबलचा अनेक गोष्टीचा उलगडा परमेश्वर तुम्हाला करेल. एक बायबलचं प्रियानो बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून जाईल. सो आम्ही बघतो पलिष्ठी जे लोक आहे प्रियानो, ते कुठून आले? हामाच्या. पात्रुसीम, कास्लुहीम यापासून पलिष्ठी झाले व कफ्तोरीम हे झाले. सो आम्ही प्रियानो बायबलच्या वंशजासोबत, इस्रायलाच्या वंशासोबत प्रियानो आम्ही अन्य जे वंशज आहे त्या वंशाचा देखील आम्ही अभ्यास करणार आहोत, कारण हे सगळे एकमेकाशी संबंधित आहेत. जसं प्रियानो दाविदाशी पलिष्ठी लोकांचा संबंध होता, जसं त्यांचे युद्ध झाले, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हा समजेल प्रियानो ज्यावेळेस त्यांचा इतिहास आम्हाला कळेल की हे कुठून आले. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे पलिष्ठी जे लोक आहे प्रियानो ते हामाच्या वंशातून आले. त्यानंतर शेमाचा वंश आम्ही बघितला की शेमाच्या वंशामध्ये पण प्रियानो अनेक जण प्रियानो जन्मास आले. त्याचबरोबर प्रियानो शेमाचं जे वंशज आम्ही बघत आहोत त्या 24 पासून जर आम्ही वाचलं तर आम्हाला कळेल की शेम, अर्पक्षद, शेलह, एबेर, पेलेग, रऊ, सरोक, नाहोर, तेरह, अब्राहम तोच अब्राहम. सो आम्ही बघतो की शेमाच्या वंशातून कोण आलं? अब्राहम आलं. हालेलुया. शेमाच्या वंशातून कोण आलं? अब्राहम. आणि हामाच्या वंशातून कुठले लोक आले? पलिष्ठी. येते लक्षात? ओके. सो प्रियानो आम्ही बघतो की जो शेम आहे प्रियानो, त्या शेमाच्या वंशातून प्रियानो अब्राहम आला. आणि अब्राहमाला प्रियानो आम्ही बघतो की 2 भाऊ होते, हारान, आणखी कोण होता सांगा? तेरह आणि नाहूर. हालेलुया. सो प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाचे जे भाऊ आहे प्रियानो ते आम्हाला पाहायला मिळतात. आणि प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमापासून प्रियानो आम्ही बघतो की इसाक होण्या अगोदर त्याला इश्माईल झाला, बरोबर? त्यांनाच इश्माईली म्हणतात. सो याचा उल्लेख जर आम्ही बायबलमध्ये बघितला प्रियानो, उत्पत्ती याचा 37वा अध्याय वचन 25, उत्पत्ती 37:25. मग ते शिदोरी खावयास बसले असतात त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माईल लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रात जात आहे असे त्यास दिसले. ओके, आता लक्षात येते तुम्हाला कसं संबंध आहे ह्या बाकीचे जे वंशज आहे त्याचा इस्रायलाशी, याकोबाशी कसा संबंध आला. सो प्रियानो आता आम्हाला जर इश्माईली हा शब्द जर समजून घ्यायचा असेल तर आम्हाला प्रियानो हे जाणून घेणं गरजेचं आहे की अब्राहमाला हगारेपासून जो पुत्र इश्माईल झाला त्याच्याच वंशजाला इश्माईली म्हणतात. हालेलुया. सो प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये बघतो, मग ते शिदोरी खाव्यास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माईली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रास जात आहे असे त्यास दिसले. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो योसेफाला त्याच्या भावाने प्रियानो खाड्यात टाकलं आणि प्रियानो आम्ही बघतो की त्याला मारण्याचा प्रयत्न करत, परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस ते शिदोरी खाव्यास बसले असता आम्ही बघतो की त्यांनी ज्यावेळेस वर नजर करून पाहिली तो इश्माईली लोकांचा एक काफला त्यांना दिसला. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो
योसेफाला खाड्यात टाकण्यात आलं, त्यावेळेस प्राणो त्या ठिकाणाहून कुठल्या लोकांचा काफला चालला होता? कुठल्या लोकांचा? आणि हे इश्माईली कोण आहेत? इश्माईलचे वंशज. इश्माईल वंशज कोणापासून आला? अब्राम आणि हागार. हागार कोण आहे? मिस्री आहे. मिस्री आहे. ती कुठे भेटली होती? मी सांगितलं वाटतं तुम्हाला, अब्रामाला ती कुठे भेटली होती? दासी होती, परंतु ती कुठून मिळाली होती? कुठून तरी मिळाली असेल ना. फारो पासून कसं काय मिळणार? फारो निर्गमच्या पुस्तकात सुरू झाला. आपण अजून उत्पत्तीतच आहोत, है की नाही? बरोबर आहे की नाही? ती मिस्री होती, कारण ती मिस्राशी संबंधित असेल, पण ती कुठून भेटली होती? सांगता येईल? सांगा बरं, माझ्या लक्षात येईल की तुमचा किती अभ्यास आहे बायबल संबंध. लवकर सांगा. मी सांगितलेलं आहे, मागे मी एकदा सांगितलं होतं हा प्रश्न, कारण मलाच खूप दिवसापासून पडला होता की अब्रामाला सारा कुठून भेटली होती. सांगा. ओके. नाही, सांगा. उत्पत्ती 12 वचन 11. तो मिस्रात प्रवेश करणार, तो आपली बायको साराय हिला म्हणाला, पहा तू दिसाव्याला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. ओके. या ठिकाणी प्राणो अब्राम कुठे आहे? मिस्राच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी तो आहे. आणि पुढे आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस त्या देशामध्ये तो चालला होता, आणि आम्ही बघतो की तिथला जो राजा आहे त्या राजाला प्राणो आम्ही बघतो की सारा संबंधी तो आम्ही बघतो की तिला तो घरात घेऊन येतो. आणि त्यामुळे प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर प्राणो खूप पीडा त्यांना भोगायला लावतो. आणि जर या अध्यायामध्ये तुम्ही जर पूर्ण वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यानंतर आम्ही बघतो की प्राणो वचन 14 आणि 15 मध्ये आम्ही बघतो, मग अब्राम मिस्र देशात जाऊन पोहोचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. फारोच्या सरदाराने तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. हग्गार पण मिळाली. हालेलुया. आलं लक्षात? आलं का? अब्रामाला सारा कुठे भेटली? मिस्रामध्ये. बरोबर. ज्यावेळेस तिथल्या राजाने प्राणो साराला आपल्या घराण्यात आणलं आणि तिच्यामुळं प्राणो आम्ही बघतो की वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले. सो देवाच्या योजना कशा असतात आम्हाला माहित नाही प्राणो, आहे की नाही? परमेश्वराला अब्राहमाला संपन्न करायचं होतं आणि त्यामुळे प्राणो आम्ही बघतो की या फारोच्या द्वारे, या राजाच्या द्वारे प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने अनुग्रह केला आणि त्यामुळे प्राणो तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. सो प्राणो अब्राहमाला अगोदर वाटत होतं की सारायमुळे माझं वाईट होईल, परंतु परमेश्वराने कसं केलं? बरं केलं, है की नाही? देवाच्या योजना खूप वेगळ्या असतात प्राणो. मनुष्य विचार करतो की एखाद्या व्यक्तीमुळे माझं वाईट होईल, परंतु प्राणो त्याच मध्ये परमेश्वराने त्याच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी ठेवलेल्या असतात, पण ह्या त्याला कळत नाही. सो प्राणो आम्ही बघतो की अब्राहमाला त्या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की त्याने अब्राहमाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. तरी अब्राहमाची स्त्री सारा हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराणे यास भारी पीडा भोगाव्यास लावली. सो तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी पण फारो आहे, निर्गममध्ये पण फारो आहे. सो मिस्री जे राजे आहेत, हालेलुया, हा अगोदरचा उत्पत्तीमधला फारो आहे आणि मोशेसोबत जो आहे तो देखील फारोच आहे. परंतु प्राणो जे मिस्राचे राजे व्हायचे त्यांना फारो म्हणायचे. आलं लक्षात? नाही तर तुम्हाला वाटेल दोन्ही ठिकाणी फारो फारो कसं. सो मिस्रांच्या राजांना फारो म्हणतात. हालेलुया. सो
कळालं हागार कुठे भेटली? कळालं का? ओके. आणखी प्रियांनो उत्पत्ती 16 वचन, त्याचं टायटल वाचा. हागार आणि इश्माईल. ओके. हागार आणि इश्माईल. सो ह्या इश्माईल पासूनच आम्ही बघतो प्रियांनो, इश्माईली जे वंशज आहे किंवा इश्माईल जे घराणं आहे ते अस्तित्वात आलं. सो परमेश्वराची ही योजना होती. परमेश्वराला प्रियांनो अब्राहमाला संपन्न करायचं होतं. परमेश्वराला प्रियांनो त्याचा वंश वाढवायचा होता. म्हणूनच प्रियांनो ही परमेश्वराचीच योजना होती. आणि प्रियांनो याच कारणामुळे आम्ही बघतो की परमेश्वराने प्रियांनो साराला प्रेरणा केली असेल आणि साराने प्रियांनो अब्राहमाला म्हटलं की तू मिस्री दासीशी विवाह कर. आणि आम्ही बघतो की तिच्यापासून जे इश्माईली घराणं आलं. कारण यामागं परमेश्वराचा हेतू होता की जे परमेश्वराने अब्राहमाला जे वचन दिलं होतं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेल आणि वाळूच्या रचकानाप्रमाणे. सो परमेश्वर प्रियांनो हा परमेश्वराच्या योजनेचा भाग होता. कारण परमेश्वर जे बोलला होता परमेश्वराला ते पूर्ण करायचं होतं. हालेलुया. म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की ही जी मिस्री हगार आहे प्रियांनो, ह्या मिस्री दासीपासून इश्माईल झाला. आणि आम्ही बघतो की इश्माईल पासून प्रियांनो जे इश्माईली घराणं आहे ते अस्तित्वात आलं. सो योसेफाच्या वेळेस प्रियांनो आम्ही बघतो की हा इश्माईली लोकांचा जो तांडा आहे त्या ठिकाणातून चालला होता. आणि यांच्याचद्वारे प्रियांनो आम्ही बघतो की योसेफ कुठे गेला? मिस्रामध्ये. बरोबर. हालेलुया. आता लक्षात आलं इश्माईली लोक. ओके. सो आम्ही बघतो की प्रियांनो त्याचबरोबर आम्ही बघतो की ज्यावेळेस अब्राहम निघाला प्रियांनो, अब्राहमासोबत आणखीन एक व्यक्ती निघाला, तो म्हणजे लोट. हालेलुया. लोट निघाला की नाही? ओके. सो लोट का बरं निघाला? कधी वाचले का? कधी लक्षात आले? उत्पत्ती किती वेळेस वाचले बरं? लोट निघाला की नाही अब्राहमासोबत? ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं त्यावेळेस प्रियांनो आम्ही बघतो की सारा आणि लोट त्याच्यासोबत निघाले. हा पुतण्या होता तो हारानचा मुलगा होता. पण तो का बरं निघाला होता माहितीये? त्यावेळेस अब्राहम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे निघाला. त्यावेळेस साराय, लोट आणि अब्राहम निघाले. लोट का बरं अब्राहमासोबत गेला? वाचले? उत्पत्ती किती वेळेस वाचले बरं? बऱ्याच वेळेस वाचले. कधी विचार नाही आला की लोट का बरं निघाला? लोट त्याच्या चुलत्यासोबत पण राहू शकला असता असं म्हटलं होतं. ओके ठीक आहे चालेल. उत्पत्ती 11वा अध्याय वचन 27 ते 29 पर्यंत वाचा. तेरहाची वंशावळी येण्याप्रमाणे तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले व हारानास लोट झाला. हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्याचे ऊर येथे मरण पावला. ओके ओके. सो प्रियांनो आम्ही बघतोय की तेरहची वंशावळी येण्याप्रमाणे तेरहला अब्राम, नाहोर आणि हारान झाला. सो अब्रामाच्या वडिलांचं नाव काय आहे? तेरह. आणि अब्रामाच्या भावांचं नाव काय आहे? नाहोर आणि हारान. आणि हारानाचाच मुलगा आहे लोट, जो पुढे कोणासोबत गेला? अब्रामासोबत. बायबल स्टडी नाही वाटत ना? नाही ना? सो आम्ही बघतो की प्रियांनो पुढे वचनामध्ये 28 मध्ये पाहायला मिळतं की हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्यांचे ऊर येथे मरण पावला. सो अब्राहमासोबत लोटाचं जाण्याचं कारण काय होतं? लोटाचा जो पिता होता तो मरण पावला होता. आलं लक्षात? सो सगळे उत्तर याच्यातच आहे, फक्त आम्हाला शोधायची गरज आहे. आणि ज्यावेळेस प्रियांनो तुम्ही वाचाल आणखीन प्रियांनो परमेश्वर तुम्हाला अनुग्रह प्रदान करेल की जे बायबलमध्ये जे लपलेले रहस्य आहे, गुड आहे, परमेश्वर ते तुम्हाला प्रगट करेल. तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त बायबलचं वाचन करा प्रियांनो, अनेक गोष्टी परमेश्वर तुम्हाला प्रगट करेल. सो आम्ही बघतो की प्रियांनो हारान जो आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्यांचे ऊर येथे मरण पावला.
अब्राम व नाहोर यांनी बायका केल्या. अब्राहमाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का. मिल्का ही हरानाची कन्या. हा हारान मिल्का व इस्का यांचा बाप. सो आम्ही बघतो की प्रियानो अब्राहमाची जी पत्नी आहे साराय आणि अब्राम प्रियानो आम्ही बघतो त्याच्यासोबत लोट. ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला पाचारण केले प्रियानो ते त्या ठिकाणातून निघाले. आणि आम्ही बघतो की जो लोट आहे प्रियानो आपला पिता मरण पावला म्हणून तो अब्राहमासोबत गेला. बरोबर. कदाचित नाहोराचा स्वभाव त्याला आवडत नसेल, आपल्या चुलत्यासोबत त्याचं कदाचित जमत नसेल. अब्राहमाचं जीवन सुरुवातीपासून प्रियानो एक आदर्श जीवन असेल, एक चांगल्या प्रकारचा तो व्यक्ती असेल प्रियानो. म्हणूनच परमेश्वराने त्याला निवडलं. आणि म्हणूनच प्रियानो मी बघतो की लोटाने पण प्रियानो निश्चय केला असेल की मी नाहोरासोबत नाही तर मी कोणासोबत जाईल, अब्राहमासोबत जाईल. आणि म्हणून आम्ही बघतो की साराय आणि प्रियानो साराय सोबत लोट आणि अब्राहम प्रियानो परमेश्वराने सांगितलेल्या देशातून ते निघाले. सो काही गोष्टीमध्ये आम्ही बघतो की प्रियानो बऱ्याचदा मी काही मूवी जे बायबल मूवी बघितल्या त्यामध्ये मी बघितलं प्रियानो की प्रवासादरम्यानच प्रियानो लोटाचा विवाह झाला. लोटाच्या पत्नीबद्दल इतकं फारसं लिहिलेलं नाही, फक्त मिठाचा खांब इतकंच म्हणजे तिच्याबद्दल वर्णन आहे. परंतु ती कुठं झाली किंवा कुठून मिळाली त्याला ह्या गोष्टी माहीत नाही. परंतु बऱ्याचदा बायबल मूवीमध्ये असं दाखवलेलं की ज्यावेळेस ते प्रवास करत होते त्या प्रवासादरम्यानच लोटाचा विवाह झाला. सो प्रियानो आणखी उत्पत्ती 12 मध्ये आम्ही बघतो. उत्पत्ती 12 आणि 4 मध्ये परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. पुढे आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. ओके. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. कदाचित प्रियानो, कदाचित बरं का, जे माणसे त्याच्यासोबत असतील, दासदासी सोबत असतील किंवा बाकीचे जे त्यांच्यासोबत असतील, कदाचित त्यांच्या मुलींपैकीच कदाचित लोटाला पत्नी करून दिली असावी. शुअर नाही बरं का, असावी. एक फक्त अंदाज, कारण लोटाच्या पत्नीबद्दल फारसं काही लिहिलेलं नाही. सो आम्ही बघतो की अब्राम निघाला, त्याचबरोबर आणखी काही माणसे त्याच्यासोबत होती, साराय त्याच्यासोबत होती. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस ते निघाले प्रियानो त्यानंतर पुढे चालून आम्ही बघतो की अब्राम आणि लोट विभक्त होतात. बरोबर. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराने अब्रामाला बोलवलं प्रियानो, अब्राम एका देशामध्ये राहत होता. त्या देशाचं नाव काय आहे, ऊर. प्रियानो हा एक सुमेरियन देश आहे. एक सुमेरियन संस्कृतीमध्ये तो वाढलेला आहे. आणि आम्ही बघतो की त्याला खासद्याची भूमी पण म्हणतात. खासद्याची भूमी आणखी कोणाला म्हणतात, बाबेल. हालेलुया. खासद्याची भूमी, खासद्यांची कन्या, बाबेलची कन्या, रान लगतचा देश, रान, हे सगळे नावं बाबेलला दिलेले आहे. सो ही त्याचीच भूमी आहे. खासद्याची भूमी म्हणजे हा बाबेल संदर्भातच देश आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की ऊर या ठिकाणाहून ते आलेले आहे. आणि प्रियानो ज्या प्रकारे अब्राहमाबद्दल असं म्हटलं जातं प्रियानो की त्याचं जे घराणं आहे प्रियानो ते एक सुमेरियन घराणं होतं. सो सुमेरियन जी संस्कृती आहे प्रियानो, खूप मोठी संस्कृती त्या वेळात होती. आणि प्रियानो ते लोक जे होते ते सूर्याची, चंद्राची आणि आकाशाची देवतागणांची प्रियानो पूजा करणारे ते लोक होते, मूर्तीपूजक ते लोक होते. आणि अशा लोकांतून प्रियानो परमेश्वराने त्यांना बोलवलं होतं. आणखी प्रियानो काही जण असं म्हणतात की जे मूर्ती बनवणारे होते त्याच घराण्यातून अब्राम होता. सो काही जणांचं असं मत आहे. आणि प्रियानो ज्यावेळेस तो त्या ठिकाणी काम करत होता प्रियानो अब्राहम, त्यावेळेस प्रियानो अब्राहमाच्या मनात, बायबलमध्ये नाही बरं का, हे बायबल व्यतिरिक्त हे आहे, त्यावेळेस त्याच्या मनात येत होतं की ज्या प्रकारे ते घडवलं जाते त्या निर्जीव वस्तू आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की अब्राहम हा जिवंत देवाच्या शोधात होता. आणि नंतर प्रियानो परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि मग त्या ठिकाणातून तो आला, खासद्याच्या देशामधून, ऊरमधून तो आला. आणि प्रियानो परमेश्वराने त्याला सांगितलं की मी ज्या ठिकाणी तुला
पाठवित आहे त्या ठिकाणी तू जा आणि मी सांगेल त्या देशामध्ये तू जा. आणि त्या ठिकाणातून निघाल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की लोट त्याच्या सोबत आहे आणि आम्ही बघतो की पुढे चालून प्रियानो अब्राहमाची आणि लोटाची संपत्ती इतकी वाढली, त्यांची गुरढोरं इतकी वाढली की त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागला, त्यांच्या गुराख्यामध्ये वादविवाद होऊ लागला. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की अब्राम आणि लोट विभक्त झाले. अगोदर ते सोबत राहत होते आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी कदाचित अब्रामाला लोटाला मुली पण झाल्या असतील. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे त्यांची गुरढोरं वाढली, त्यांची संपत्ती वाढली प्रियानो, त्या संपत्तीमुळे ते विभक्त झाले प्रियानो. आम्ही बऱ्याचदा प्रियानो ह्या गोष्टी बायबलमधून ऐकलेल्या आहे. ज्या प्रकारे उत्पत्ती 13वा अध्यायामध्ये आणि वचन 14मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामा म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की लोट अब्रामापासून वेगळं झाल्यावर म्हणजे ही परमेश्वराचीच एक योजना होती की अब्राहमाने आणि लोटाने वेगळं व्हावं. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की लोट सदोम गमोरामध्ये जाऊन राहिला. आणि प्रियानो त्यानंतर आम्ही बघतो की लोट ज्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की त्या ठिकाणची जी ओरड होती ती परमेश्वराकडे गेली, सदोम गमोराची ओरड. आणि प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने सदोम गमोराचा नाश केला. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की पुढे चालून लोटाच्या मुलीबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. आणि लोटाच्या मुलीपासून आणि लोटापासून प्रियानो 2 वंशज तयार झाले. ते वंशज होते मवाब आणि अम्मोनी, मवाबी आणि अम्मोनी. हालेलुया. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो लोटाने बघितलं की प्रियानो अगोदर सदोम गमोरा प्रियानो मिस्र देशासारखा प्रियानो संपन्न देश होता आणि प्रियानो सर्व प्रकारे त्या ठिकाणी पाणी भरपूर होतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की लोट त्याकडं आकर्षित झाला. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की त्या ठिकाणी ज्या ज्या घटना घडल्या प्रियानो, त्यानंतर आम्ही बघतो की सदोम गमोरातून निघाल्यानंतर प्रियानो लोटाची पत्नी मरण पावली. आणि पुढे चालून प्रियानो आम्ही बघतो की लोटापासून आणि त्याच्या मुलीपासून 2 वंश तयार झाले. हे वंशज लोटाशी अब्रामाशी संबंधित वंश होते कारण हे लोटापासून आले. सो प्रियानो आम्ही बघतो की एक विपरीत गोष्टी किंवा विपरीत घटना आम्हाला पाहायला मिळते. बऱ्याचदा आम्हाला वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी बायबलमध्ये का दिलेल्या आहेत. ज्यावेळेस सुरुवातीला मी बायबल वाचायची प्रियानो, खूप लहानपणापासून मी बायबल वाचायचे आणि त्यामुळे प्रियानो बऱ्याचदा असे प्रश्न यायचे की असे विषय बायबलमध्ये का बरं दिलेले आहे की नाही. इतके संवेदनशील जे बोलण्यासाठी पण त्याचं धाडस होत नाही किंवा त्याबद्दल जास्त बोलला जात नाही, असे विषय बायबलमध्ये का दिलेले आहे. सो ज्यावेळेस प्रियानो जसं जसं समज आली, जसं जसं परमेश्वराने प्रकाशन वचनाचं दिलं प्रियानो, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आले की परमेश्वराने ह्या गोष्टी कशासाठी दिलेल्या आहे. त्यावेळेस फक्त वाचायचं म्हणून मी वाचत होते. त्यावेळेस मला कुठल्याही प्रकारे त्यामागचं रहस्य काही समजत नव्हतं, फक्त मी वाचायचे. परंतु प्रश्न पडायचा की अशा प्रकारचे इतके संवेदनशील विषय बायबलमध्ये का बरं दिलेले आहे. आणि प्रियानो ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला त्यानंतर प्रियानो माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस लोट त्या ठिकाणी राहत होता, लोटाच्या मुली त्या ठिकाणी राहत होत्या, त्यावेळेस प्रियानो त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण होतं समलैंगिक होते, होमोसेक्शुअल होते, सर्व प्रकारची जी अनैतिकता होती ती सदोम गमोरामध्ये होती. कारण इतकं भयंकर पाप त्या ठिकाणी होतं, पशुगमन होतं, अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. आणि त्याच कारणामुळे प्रियानो परमेश्वराचा कोप इतका भयंकर त्यांच्यावर भडकला होता की परमेश्वराने सदोम गमोरावर प्रियानो अग्नी आणि गंधकाचा वर्षाव करून सदोम गमोराला नाश केला. म्हणजे या गोष्टीवरून आम्ही समजू शकतो प्रियानो की सदोम गमोराचं पाप जे होतं ते किती भयंकर होतं की परमेश्वराने प्रियानो त्यांना संपूर्ण नष्ट केलं. अग्नी आणि गंधकाने परमेश्वराने त्यांचा नाश केला. सो ज्यावेळेस प्रियानो पाप जे आहे जे उच्च पातळीवर जातं प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर अशाच प्रकारे प्रियानो नाश करतो. सो प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस लोट त्या ठिकाणामध्ये राहत होता प्रियानो, लोटाला प्रियानो जे वातावरण किंवा लोटाच्या मुलींना जे वातावरण मिळालं होतं ते सर्व अनैतिकतेचं वातावरण होतं. बरोबर. लोटाच्या मुली कोणत्या संस्कृतीमध्ये वाढल्या प्रियानो? जर त्या अब्रामासोबत असत्या, साराय सोबत असत्या तर प्रियानो अशा प्रकारे कृत्य त्यांनी केलं असतं का?
आपल्या बापासंबंधी इतकं भयंकर पाप त्यांनी केलं असतं का? सो हा प्रभाव कशाचा होता माहिती? तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या वातावरणाचा. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियांनो की आम्ही देखील आमच्या लेकरांबद्दल जबाबदार असणं गरजेचं आहे की माझे लेकर कुठल्या वातावरणात वाढत आहे. दोष त्या मुलींचा नव्हता, दोष त्या वातावरणाचा होता, त्या संस्कृतीचा होता, ज्या ठिकाणी त्यांनी ह्या सर्व गोष्टी बघितल्या. सो आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस लोटाकडे दूत आले प्राणो, ते लोक म्हणे की तू त्यांना बाहेर काढ, आम्ही त्यांच्याशी पाप करू. म्हणजे किती भयंकर असं गोष्टी त्या ठिकाणामध्ये होत्या. आणि ह्या सर्व गोष्टी प्राणो लोटांच्या मुलींनी पाहिल्या नसतील का? त्यांच्यावर याचा प्रभाव पडला नसेल का? आजूबाजूचं वातावरण त्यांना माहित नसेल का? सो आमच्या आजूबाजूचं वातावरण प्राणो खूप कारणीभूत ठरतं आमच्यावर प्रभाव टाकण्यासाठी. म्हणून प्राण्यांनो, आम्ही जर आमच्या लेकरांना योग्य वळण लावतो, देवाच्या सान्निध्यतेमध्ये ठेवतो, देवाच्या प्राण्यांनो सहवासामध्ये ठेवतो, तर आमच्या लेकरांना चांगलं वळण लागणार नाही का? बऱ्याचदा दोष दिला जातो प्राण्यांनो लोटाच्याच मुलीला की लोटाच्या मुलींनी वाईट केलं. परंतु प्राण्यांनो, आम्ही बघतो की त्यांच्यावर जो प्रभाव पडला होता, जो पापाचा, जो अनैतिकतेचा प्रभाव पडला होता प्राण्यांनो, त्याला कारणीभूत होतं त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणी घडत असणाऱ्या घटना, त्या ठिकाणी घडत असलेली अनैतिकता. याला जबाबदार लोट पण नव्हता का प्रियांनो? तो वंश निर्माण व्हावा, कदाचित ही देवाची पुढे चालून योजना असेल. परंतु प्रियांनो, आम्ही बघतो की हे पाप घडण्यासाठी जितक्या त्या मुली कारणीभूत होत्या तितकाच लोट पण होता. कारण प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव त्यावेळेस त्यांच्यावर होत होता. त्या वातावरणात त्या वाढल्या गेल्या होत्या, म्हणून असं दुष्कृत्य करण्याचं प्रियांनो त्यांच्या मनात आलं. सो आमची जबाबदारी आहे प्रियांनो की आम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढत आहोत, आमचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आमचे लेकरं कुठल्या वातावरणात वाढत आहे, आमचे लेकरं काय बघत आहे, कोणाला बघत आहे, कोणाच्या सहभागितेत वाढत आहे. सो याची जबाबदारी प्राणो प्रत्येक पालकाची आहे. हालेलुया. सो कधी कधी प्राणो बऱ्याचदा लेकरांना दोष दिला जातो की लेकरं चुकीचे वागतात, परंतु हे कधी बघितलं जात नाही की त्याच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, परिवारातले लोक कसे आहेत. बऱ्याचदा लहान वयातच प्राणो एखादं व्यसन लेकरांना लागतं. त्यासाठी कदाचित प्राणो आजूबाजूचे किंवा घरातले देखील कारणीभूत ठरतात प्राणो, कारण ते बघतात. हालेलुया. सो एखाद्या धार्मिक घराण्यातल्या लेकराला तुम्ही बघा प्राणो, जर वडील प्रार्थना करणारे असेल तर त्यांचे लेकर सुद्धा प्रार्थना करणारे असतात. एखादं व्यसन करणारा पिता आहे तर त्याच्या घरातले लेकर बघा तुम्ही व्यसन करणारे असतात. त्यांना लहानपणापासून त्या गोष्टीचा प्रभाव होतो प्राणो. सो अनेक माता पिता येतात प्राणो, आम्हाला सांगतात प्राणो, आमच्या डोळ्याने आम्ही ह्या गोष्टी बघतो की प्राणो वातावरणाचा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचा कशा प्रकारे प्राणो त्यांच्यावर प्रभाव होतो. आम्ही बघतो की लोटाच्या मुलींवर देखील प्राणो सदोम गमोरामध्ये जे वातावरण होतं किंवा सदोम गमोराच्या आजूबाजूला जे राहणारे लोक होते त्यांचा प्रभाव प्रियांनो आम्हाला लोटाच्या मुलींच्या जीवनावर पाहायला मिळतो. आणि म्हणूनच प्रियांनो इतकं भयंकर असं पातक बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि हेच शिकवण्यासाठी परमेश्वराने अशा प्रकारचे वचन बायबलमध्ये ठेवलेले आहे. हालेलुया. ह्याच गोष्टी उघड करण्यासाठी. सो देवाचं वचन प्रियांनो विनाकारण कुठलाही शब्द लिहिलेला नाही. बायबलमध्ये एक छोटासा शब्द जरी लिहिला असेल प्रियांनो तर त्यामागे प्रियांनो खूप मोठ्या गोष्टी आहे, खूप मोठं रहस्य आहे. म्हणून प्रियांनो बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टीला सहज घेऊ नका. त्यामागं परमेश्वराने खूप मोठा संदेश आमच्यासाठी दिलेला आहे, खूप मोठा बोध परमेश्वर त्यातून आम्हाला देतो प्रियांनो. म्हणून प्रियांनो मी प्रत्येक माता पित्याला विनंती करेन की आपल्या लेकरांची काळजी घ्या की आपले लेकरं कोणाच्या संगतीत आहेत, कोणासोबत उठत बसत आहे. सो प्रियांनो ज्यावेळेस आम्ही ही शिक्षण घेतो तो लहान होतो प्रियांनो, आमच्या आई वडिलांचं इतकं लक्ष आमच्यावर असायचं. आमचे सोबत ज्या मैत्रीण आहे किंवा माझ्या भावासोबत जे मित्र असायचे प्रियांनो प्रत्येकाकडे ते लक्ष द्यायचे.
कोणत्या मैत्रिणी आहे, कोणासोबत जाते, कोणासोबत येते, या सगळ्या गोष्टीकडे प्रियानो माझ्या पप्पांनी लक्ष दिलं. आणि त्यामुळे प्रियानो कदापिही परमेश्वराने आम्हाला उजवी किंवा डावीकडे वळू दिले नाही. आणि आज प्रियानो परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी प्रियानो ही पालकाची जबाबदारी आहे की प्रियानो आम्ही आमच्या लेकरांबद्दल जागरूक असावं की माझे लेकरं कोणामध्ये उठत बसत आहे, कुठली संगती आहे, कसे मित्र आहे, आणि त्या मित्रावरून तुम्ही ओळखून घ्या प्रियानो. हालेलुया. जर एखाद्याची ओळख करायची असेल ना प्रियानो, त्याच्या मित्रावरून ओळख करा प्रियानो. योबाचे मित्र कसे होते? योबासारखेच ज्ञानी होते की नाही? किती ज्ञान होतं. जर योबाचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की भयंकर असं ज्ञान त्या 3 मित्रांकडे होतं, कारण तो ज्ञानी होता. म्हणून प्रियानो जर एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या बाईची जरी पारख करायची ना, तर तिच्या मैत्रिणीसोबत तुम्ही बघा की त्या व्यक्तीची मैत्रीण कशी आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. कारण ती व्यक्ती तशाच व्यक्तीला आवडणार. जसे एकमेकांचे प्रियानो मन जुळणार, जसे एकमेकांचे विचार मिळणार, तशीच मैत्री केली जाईल. जर परमेश्वराचे विचार तुमच्या मनात आहे, देवाबद्दल तुमचे प्रियानो प्रेम आहे, परमेश्वराच्या वचनाबद्दल तुम्हाला आवड आहे, तर तुम्ही अशाच लोकांसोबत मैत्री करणार की जे देवामध्ये वाढलेले आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणून प्रियानो आम्ही ह्या बाबतीमध्ये खूप खबरदार असणं गरजेचं आहे. जर आम्हाला वाटत असेल की आमच्या लेकरांच्या जीवनाद्वारे कुठल्याही प्रकारचं पाप होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी आमच्या लेकरांच्या जीवनातून घडू नये, तर प्रियानो याला जबाबदार प्रियानो पालक आहेत. हालेलुया. सो प्रियानो आजचे लेकरं प्रियानो मी बघतो की खूप काही प्रियानो वाईट गोष्टीमध्ये, वाईट संगतीमध्ये आहे. खूप लहानपणामध्ये ते व्यसन करत आहे, लहानपणामध्ये नको त्या गोष्टी प्रियानो ते करत आहे. अनेक गोष्टी मित्रांकडून शिकवल्या जातात, फोनच्या माध्यमातून असेल, संगतीच्या माध्यमातून. आजूबाजूचं जे वातावरण आहे प्रियानो, मी परिस्थितीला दोष देणार नाही की परिस्थिती आहे म्हणून त्या ठिकाणी राहतो, याला मी दोष देणार नाही. परंतु प्रियानो आमचं कर्तव्य आहे की आम्ही आमच्या लेकरांना योग्य वळण लावणं गरजेचं आहे. सो असेही आई वडील मी बघितले आहे की बिकट परिस्थितीमध्ये आहे, वाईट परिस्थितीमध्ये आहे, त्यांच्या घरामध्ये व्यसन करणारे आहे, पण त्यांची लेकरं बिना व्यसनी आहेत. असेही कित्येक उदाहरणं मी बघितली, अशा कित्येक माता मी बघितल्या प्रियानो की त्यांनी आपल्या लेकराला बिकट परिस्थितीमध्येही चांगलं शिक्षण दिलं, चांगलं शिकवलं, व्यसनापासून दूर ठेवलं. सो ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या लेकरांची काळजी घ्यावी, त्यांचं भवितव्याबद्दल प्रियानो मी जागरूक असावं. सो ह्या गोष्टी प्रियानो आम्ही बघतो की या लोटाच्या ज्या मुली आहेत प्रियानो